हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आज येणार आहे आमच्याकडे पाहुणे, म्हणजे आईबाबा येणार आहे निंबोऱ्यावरून. आणि मला पण आज बाहेर जायचं आहे, बाहेर गावी नागपूरहून बाहेर थोडं जायचं आहे. तर काही प्रोग्राम आहे. तर चला आज काटोलला फर्स्ट टाईम जाणार आहे मी. आणि बसेस वगैरे माहीत नाही मला, कधी कुठून लागते काय लागते. तर मी तर इथून कॅबने जाणार. आता पहिले मला 2-3 कामं आहेत. 3 कामं कोणते कोणते. पहिले तर इलेक्ट्रिसिटी ऑफिसमध्ये जायचं आहे. आमचं बिल जे आलं आहे ते 8,000 रुपये बिल आलेलं आहे आम्हाला. बापरे! सर बिल हे कशामुळे आलं हे आय डोंट नो. तर तिथे एकदा जाऊन ते लागून आलं आहे बिल वाटतं आहे ते बा. आणि मी सब टी शर्ट खराब करून ठेवलेलं आहे, वरण लावून ठेवलं आहे ते. तर तिथे जाऊन येऊ पटकन. पहिले ते काम करायचं आम्हाला. फर्स्ट काम ते आहे, तिथे बिल कमी करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर तिकडल्याचं येऊन शेविंग वगैरे करायची आहे. नंतर माती आणायची, तिकडल्या तिकडून माती घेऊन येईल मी. प्लांट लावायचे आहे. तुम्हाला म्हटलं नर्सरी चालू केली आम्ही. तर काही कुंड्या आणून ठेवल्या, नर्सरी चालू केली आहे. तर काल रात्री मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही इयर पेरेसिंग करायसाठी गेलो होतो आणीचे, पण तो फ्लॉप झाला प्लॅन. डॉक्टर्स अवेलेबल नव्हते. सो अभी जाएंगे तो नेक्स्ट वीक में जाएंगे. नेक्स्ट छुट्टी जब रहती तब जाएंगे हम. और मग त्यांचा आम्ही मग इच्छा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो जान्हवीच्या. तर मॅडम म्हणे एव्हरीथिंग इज सेटल डाऊन प्रॉपरली, सो यू कॅन स्टार्ट युअर वर्कआउट. अँड तुम्ही वर्कआउट वगैरे करू शकता म्हणे. आणि आणीला बघून मॅडम एवढ्या खुश झाल्या ना की तुम्हाला म्हणजे विचार नाही करू शकत. जस्ट कॉफी पिलो मी. तिची कॉफी तशीच आहे. ती आणीला झोपून देत आहे. आणि चला मी आंघोळ पहिले तर मी आंघोळ करणार नाही. तर पहिले मी ऑफिसमध्ये जाऊन येतो. लगेच काकी खालून बिल आणायचं मला. पहिले बिल घेऊन येतो. बिल दाखवा लागेल, त्याच्यावरच ते करून देतात. सो चलो. आणि आंघोळ वगैरे तिकडून आल्यावरच करणार मी. आणि आणीसाठी डेट्स आणले जे आम्ही, हे नवीन डेट्स आणले आहेत. हे माहिती नाही, पण याच्यात पल्प नाही जास्त. गोड खूप आहे पण पल्प नाही जास्त. तो चला नाश्ता पण करायचा. आम्ही नाश्ता तिकडूनच करून घेईल, पण ही माहीत नाही आता काय म्हणते तर. आणि चला पुन्हा एका तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. सो आता मी पहिले आता काय प्रोग्राम आहे आमचा, की मी आता जाईल काटोलला. इथून नागपूरहून काहीतरी 60-70 किलोमीटर आहे. बसने जाणार, इथून कॅबने जाईल. कारण की मला माहिती नाही, कारण की बाईकने जाऊन तिथून त्यांना घेऊन यायचं आहे, बाबाला घेऊन यायचं आहे. सो ते येईल. 3-4 दिवस राहणार आहे वाटते ते. तर ब्लॉग शेवट पण ते एन्जॉय करा तुम्ही. आणि जर नवीन असेल तर चॅनल आपल्याला प्लीज सबस्क्राईब करा. वी नीड युअर सपोर्ट गाईज. तर तुमची कोणी ओळखीची असेल किंवा त्यांना मराठी ब्लॉगमध्ये इंटरेस्ट असेल तर आमचे ब्लॉग दाखवा त्यांना. किंवा मग त्यांना सबस्क्राईब करायला लावा, जे तुमचे नोन असेल कोणी. ठीक आहे. आणि काही असे पण आहे, कालच्या ब्लॉगमध्ये मी जे बोललो ते काही तुमच्यासाठी पण नाही आहे ते. ठीक आहे. काही आहे गोष्टी, काही ते कॅमेऱ्यासमोर नाही बोलू शकत मी. सो दॅट्स वाय आय एक्सप्रेस माय फिलिंग्स. चला ठीक आहे, लेट इट बी असो. आपण आपलं काम करत राहायचं आहे. स्वामी आपल्यासोबत आहे, स्वामी पाहत आहे सगळ्या गोष्टी. सो चलो गाईस, मी आता कॉफी पिलो, आता लागली आहे भूक. सो आता जातो आहे मी. आणि हां, आज ते करायचं आहे, जान्हवीसाठी ते पावडर बनवायचं, वेट लॉस पावडर बनवायचं. आणि जान्हवी आता नवीन सिरीज सुरू करणार आहे. त्या सिरीजचं नाव राहील वेट लॉस सिरीज. तर तिला मी खूप अर्ज करतो आहे की वेट कमी कर, वेट कमी कर. तर तिने फायनली मनावर घेतलं आहे. सो लेट्स सी हाऊज द रिझल्ट. आणि ती कॉफी पण घेते माझ्या म्हणण्यावर. आणि ब्लॅक कॉफी पिते. ती कधी पित नव्हती ब्लॅक कॉफी, आणि एवढी कडू कॉफी राहते ती. सो अँटीऑक्सिडंट राहते कॉफीमध्ये. आणि चिया सीड पण मी टाकतो त्यासाठी, ते पण घेते ती. सो इट्स लुक्स गुड, इट साऊंड्स गुड. ठीक आहे. तर चलो मी आता करतो. तर मी जाऊन येतो पहिले ऑफिसमध्ये. तुम्ही ब्लॉग शॉटमध्ये एन्जॉय करा. तुम्हाला काहीच मजा वाटून आली असेल. आणि तुम्हाला दाखवतो मी बिल किती आलं तर. बघा बिल बघा, 8,000 रुपये बिल आलेलं आम्हाला. आणि खूप भयंकर वाटून आलं आहे बिल पाहून. एवढं बिल तर आम्ही कधी आयुष्यात नाही बघितलं. याच्यामध्ये या महिन्याचं बिल आहे 5,449. तर हे बिल मी आता घेऊन जाणार आहे ऑफिसमध्ये. आणि
बघू काय म्हणते तर सेटलमेंट. मी म्हणेन सर म्हणे आम्ही गरीब लोक आहे म्हणे आणि एवढा पैसे भरू शकत नाही म्हणे. फक्त मागच्या 2 महिन्या पहिले AC घेतला म्हणे. अबे साले. त्याचं जेवढं बिल येणार आम्हाला माहीत नव्हतं म्हणे. सो काहीतरी करा म्हणे सर, नाही तर तसं नसेल तर मी कंप्लेंट टाकतो म्हणे की मीटरमध्ये काहीतरी छेडछाड केलेली आहे. कारण की एवढं तुम्ही हिस्ट्री चेक करा मागच्या महिन्याची. अरे ठीक आहे AC जरी चालू राहतं एवढं बिल येतच नाही. एका महिन्याचं बिल एवढं जर येऊन तर झालं काम. ACचे पैसे 2-3 महिन्याचे ACचे पैसे निघून जाईल. त्याचा कूलर घेतला फॉरवर्डला असता. बात तो सही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी पण ड्यू डेटच्या नंतर भरलं बिल ते लागून येत असते असं माहिती पडलं मला. 1 hour later. तर काही शेविंग करून आलेलो आहे मी मस्तपैकी चकाचूंद एक नंबर. आणि जे बिलाबद्दल मी सांगितलं तुम्हाला मी मगाशी, तर गेलो तो MSCBच्या ऑफिसमध्ये. पण ते म्हणे की मागचं बिल लागून आलं ते तर कमी करून देईलच म्हणे आम्ही. पण ते जे बिल आलं आहे म्हणे ते तुम्हाला तसंच आलं आहे म्हणे, राहील म्हणे. 5,500 तुम्हाला बिल भरावं लागेल म्हणे. पण तो इथले त्यात द वे ही टॉक टू मी दिस नॉट फेअर. सो मी कंप्लेंट फाईल करणार आहे त्याच्याबद्दल. कारण की सॅटिस्फॅक्टरी ॲन्सर तर भेटलं नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि बोलण्याची पद्धत पण चांगली नव्हती. ॲज अ गव्हर्मेंट वर्कर म्हणून ते जर काम करत असेल आणि कस्टमरसोबत जर असं बोलत असेल सो इट्स नॉट फाईन. आम्ही पण ऐकून घेणार नाही आहे. तर त्याला चांगलं हँडल करता येते मला. चांगल्या लेवलला हँडल करीन मी, भली ते इंजिनियर काऊन नाही असो. ठीक आहे. सो इट्स नॉट फेअर नाही आहे ती गोष्ट. तर चला मी आता जाऊन येतो, घेऊन येतो माती. मी माती आणायची आहे. पिशवी घेऊन चालू आहे मी माती आणायची, कारण की झाडं लावायच्या तिला. आणि नंतर मी निघेल. आता 2 वाजलेले आहे. मी 3-3:30च्या जवळपास निघेल आणि इथूनच कॅब बुक करणार मी सरळ. सो लेट्स सी कसा सीन होते तर बघू. आणि तुम्ही ब्लॉग शूट पण बघा. मी तिकडे जाताना पण ब्लॉग शूट करणार आहे. आणि घरी राहील जान्हवी तर घरी जान्हवी पण ब्लॉग शूट करेल. सो चलो वॉच पहनते हैं और निकलते हैं. 2000 years later. तर आत्ताच आम्ही उठलेलो आहे झोपेतून. आमची झोप झालेली आहे. झालं का मग जुजू? हा ना. गौरव आलाय बाहेरून आत्ताच. त्याला लिंबू सरबत दिलं. ग्लास कृपया आमच्याकडे हँडओव्हर करावं, कारण 6 पैकी 3च उरलेले आणि 3 गेलेले आहे, कारण माझ्या हाताने जास्त फुटतात. सो गौरवला मी आताच लिंबू सरबत बनवून दिला. आणि इकडे मी काही पॉट मेशोवरनं ऑर्डर टाकले. काही म्हणजे हे सगळेच पॉट मी ऑलमोस्ट मेशोवरनंच टाकलेले आहे. सो खूप छान क्वालिटीचे आले आणि मला तरी असेच पाहिजे होते. जसे पाहिजे होते तसे आले. इकडे आमच्या लुंगी साहेब लुंगी डान्स. तर गौरव बाहेरून आला. गौरवला चेंज करायचं ॲक्च्युली. जायचं आहे काटोलला, कारण ताईकडे वास्तुकाला. पण त्याला म्हटलं थोडं तयारी करायच्या आधी माझं काम करून दे. तर तो त्या पिशवीमधली माती या भांड्यामध्ये टाकून देते, म्हणजे कुंड्यामध्ये टाकून देते. कारण मी हे प्लॅन्टसुद्धा मेशोवरनं बोलले. इतके छान प्लॅन्ट आलेले आहे ना, एकदम हेल्दी प्लॅन्ट आहे सगळे. हा ना, छान प्लॅन्ट आलं ना. तर एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मला पुरलेले आहे ते झाडं सगळे. सो आता यामध्ये कुंडीमध्ये सगळे मात्या भरून देईल आणि मग मी लावून घेईन. तर इकडे आमची मत्ती शिडू आहे. पाणी पिते का मग? आम पिणार. चल मी ज्यूस बनवून देतो तुला. थोडंसं आम पिऊन घे, मग ज्यूस बनवून देतो. ठीक आहे. पाणी लागली. A few inches later. इकडे तयारी झालेली आहे आणि चलो गाईस आता खाटोला जातोय गौरव. हां, फर्स्ट टाइम आम्ही दोघी तुझ्यासोबत नसलेलो. हां, समथिंग वेंट रॉंग. रॉंग. दे ताली. आना दे ताली. समथिंग वेंट रॉंग. रॉंग म्हणजे रॉंग. आपल्या लाईफमध्ये रॉंग तर रॉंग घातलेला आहे गौरवनी. रॉंग. आणि जीन्सला तिथे डाग पडून ठेवला. हे आमची पासे पाणी घे थोडं आणि ते क्लीन कर. दिसतोय तो मला कॅमेऱ्यामध्ये. चला तयारी करतोय गौरव आणि गौरव निघणार. आता आमचं ज्यूस झालं आहे आणि आम्ही आता पप्पा चाललं आहे म्हणून थोडं. हे बघा पप्पाकडे कशी बघत आहे. पप्पा कुठे चालले पिल्लू?
आना पप्पा कुठे चालले बाळा? पप्पा भूर चाललंय. तू जाणार? तू जातो का पप्पा सोबत? देऊ का तुझी हिची तयारी करून देऊ का? नेतो का? चलते का मामा? जाते का तू? हा बघ तुला जायचंय. बघ बघ कशी कर. जायचंय तुला पप्पा सोबत? आपण नाही चाललोय बाळा, फक्त पप्पाच चाललाय. हा ना? यू वॉन्ट टू गो विथ पप्पा? यू वॉन्ट टू गो? हा ना? ए कर तू कारभार. एक मी खराब केली, एक तू खराब कर. मी जे केली मी स्वस्त होती बेटा. ही नको करू, ही खूप महागाची आहे बेट. यस तुझ्याकडून घेईन मी आणि लक्षात ठेव. स्वतः झाली. शोधत होते ते. आम्हाला घोडा 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 पण होता येतो. आणि घोडा हो बाळा, घोडा कसा होतो? टिकी 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 टिकी. हा आणि पप्पाचे आले. आजी आप्पाला घेऊन येणार आहे पप्पा. हो तू खेळ, मी कामं करून घेते पटापटा. ओके हो. हा हा करून दाखव. ओके हा छान छान. गाईज चलो, आता झालं मी तयार आणि आता निघतो मी. फर्स्ट मी कॅबनीच जाणार आहे आणि अरे 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 एवढे लाड एवढे लाड. आपल्या पोरीपासून काही जास्त दूर नाही जाते. दोघी सेम. मला पण भेटली. आला पप्पा विसरले होते मला. सेम बट डिफरंट. सॉक्स मिळाले ड्रॉवर मध्ये आहे ना. अलेक्सा, दोन्ही मोबाईल घेऊन जा. अलेक्सा चार्जर का नाही घेऊन घेतले सोबत? एक असू दे, काही जरूर आहे. फेकला ते तोंडात टाका. हे बघा आम्हाला पप्पा नाही आहे. एवढा गोंधळ करायला सुचून राहिलं तुला. आणि तुला नीट नाही राहत आहे त्या बाळा. चला तिथं जेवणाची वेळ झालेली आहे गाईच. आता मी जेवण देते बनवलेलं आहे. थोडं थंड व्हायचं म्हणून थांबलेली. आता तिच्यासाठी मी ओट्स आणि डेट्सची प्युरी मिक्स करून ओट्सच बनवले, म्हणून पोट पण भरेल आणि म्हणजे ॲज अ जेवणासारखं पण होऊन जाईल. म्हणून मग मी आता काही कुकर लावत बसले नाही. आणि फक्त तर माझ्यासाठी काय करू तर, कारण आता मी एकटीच आहे. गौरव तर घरी आहे नाही, गौरव गेला आहे काटोलला. आणि तो तर जेवण करून येईल. आई बाबा पण येणार आहे त्याच्यासोबत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. बऱ्याच दिवसानंतर आई बाबाला भेटणार मी. सो त्यासाठी हा ना आजी आप्पा बऱ्याच दिवसानंतर येत आहे ना बाळा. बघा आमची मस्ती, बघा 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 बघा. अरे ही कोणती गाडी चालवते तू? हा ना? ब्रेक लावा गाडीला, ब्रेक लावा. गाईज इकडे आता मी लोणचं आणि पुलाव जेवण करत आहे. गौरव यायचा आहेच. आणि त्याचसोबत माझा फेवरेट शो प्रणित मोरेचा शो बघत आहे, जो की गौरवचा आणि माझा फेवरेट आहे. आम्ही खूप एन्जॉय करतो हा शो. जे कोणी बघत असेल त्यांना माहिती असेल हा शो कसा आहे, तर ते सांगायची गरज नाही. पण खरं सांगते ना, रिअली म्हणजे हसायसाठी एकमेव शो हा आहे आणि आम्ही दोघं पण बघतो. सो गौरवजून पण ते यायचं आहे. आई बाबा पण यायचे. ते सोबतच निघालेले आहे बसने आणि आता 9:30 वाजत आहे. तर ते येईलच. तोपर्यंत म्हटलं चला मी माझं जेवण आटपून घेते आणि झोपलेली आहे जेवण करून. मस्त आपल्या जेवणासोबत सगळे शो एन्जॉय करते आहे. आणि झोपून गेली, तिला जेवण दिलं आणि ती झोपली लगेच. 2,000 years later. तर काही आत्ता आलेलं आहे मी, बाहेरून आलेलं आहे. तर काही काटून आलेलो आहे मी. वाजल्या 11 वाजले आहे आणि आता डोकं खूप दुखत आहे. उन्हात गेलो, उन्हात जाऊन आलो. आणि आजचा ब्लॉग आपण आई बाबा आले त्यांना सोबत घेऊन आलो मी. आणि ते आणि सोबत खेळून राहिले. आणि आता डोकं जाम पण करतात. चला
चला तर आता आजचा ब्लॉग इथे संपूया. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. एवढं शांत नाहीये जेवढं दिसतो. आता कोण चिल्लावून राहिलं? हे भूतखाना. फायनली आई बाबा आले आणि गड पण नको. किती लेट आला 11 वाजले. निघालो किती वाजता? जाताना 4 वाजता गेलो, 7:30 वाजता पोहोचलो, 7:30 पावणे 8 वाजता पोहोचलो. एक्साइटमेंट होऊन राहिली. नवीन चेहरा आहे ना त्याच्यामुळे. झोपली होती ते, जेवली झोपली. तिच्या झोपाचा टाइमच असते ना. आता ते अर्धा 1 तास आपल्याला घुमवतात ते. एवढी करते का नाव आमची फेवरेट. भोंगाबाई. चला गेलो तो आई बाबा आले होते.